नमस्कार. आज आहे 22 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आता 5,500 नाही तर 4,800 अधिक ₹2,500 बोनस तुम्हाला आज 3:48 वाटप सुरू होणार आहे. हा बोनस फक्त याच महिलांना प्राप्त भेटणार आहे आणि या बोनसविषयी ऑफिशियल घोषणा जी आहे ती काय झालेली आहे आणि संपूर्ण ओरिजिनल आणि पारदर्शक माहिती आत्ताच आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. तीच माहिती आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन मोठं विधान केलेलं आहे आणि या विधानाअंतर्गत 5,500 ऐवजी आता ₹4,800 बोनस तुम्हाला भेटणार याच्याविषयी त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तीच माहिती आपण जशीच्या तशी माहिती आज आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान म्हटलेलं आहे. ते विधान नेमकं काय असणार आहे आणि कोणत्या महिला या बोनससाठी पात्र असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यांच्या प्रमुख उपस्थिती आज जळगाव येथील जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मेळावा जो आहे तो पार पडलेला आहे आणि या मेळाव्याच्या शुभमुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी नवीन घोषणा केलेली आहे. फक्त त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार ₹5,500 नाही तर आता 4,800 अधिक ₹2,500 असा दिवाळी बोनस महिलांच्या खात्यावर प्राप्त जमा केला जाणार आहे. आता या महिला नेमकं कोणत्या असणार आणि हा बोनस पहिल्यांदा ₹5,500 भेटणार होता. हा बोनस रद्द करून आता ₹4,800 हा बोनस काय यांनी चालू केलेला आहे ही आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे भरपूर बातम्या चॅनलमध्ये आले असेल, मीडियामध्ये आले असेल आणि अजून देखील काही यूट्यूबर माहिती सांगत आहेत की आता ₹5,500 बोनस तुम्हाला भेटणार आहे. परंतु याच्यात थोडा बदल झालेला आहे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता ₹4,800 हा कशाप्रकारे बोनस भेटणार आहे आणि हे ₹2,500 नेमकं कशाचे भेटणार आहेत ते जाणून घेऊया. लवकरच प्राप्त होणार आहे आणि त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. आता ही तारीख देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेणार आहोत. नेमकं कोणती तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि हा बोनस कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर जमा होणार आहे हे पहा. आता दिवाळी बोनस कोणाला भेटणार, नेमकं कोणत्या निवडक महिलांना 4,800 अधिक ₹2,500 हा बोनस आपण तर तुम्हाला माहितीच आहे. कारण की हे पहा ₹2,500 जर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. जोपर्यंत तुम्हाला आता अजूनपर्यंत जर हप्त्याव्यतिरिक्त म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हप्ता भरपूर महिलांना भेटलेलाच आहे. परंतु आता हप्त्याव्यतिरिक्त हा ₹2,500 आणि ₹4,800 बोनस भेटलेला आहे. हा हप्त्याव्यतिरिक्त बोनस कशामुळे भेटलेला आहे तर महिलांना दिवाळी जी आहे ती दिवाळी गोड होण्यासाठी हा बोनस राज्य सरकारने वाटण्यास सुरुवात केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी यावेळेस गोडच व्हायला पाहिजे, त्यामुळे हा बोनस 100% महिलांना भेटणारच आहे आणि आज 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:49 भेटण्यास सुरुवात होणार आहे. ₹2,500 म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला ₹830 सबसिडी म्हणून ते वाटणार आहेत. हा देखील दिवाळी बोनसच्या स्वरूपातच भेटणार आहे, कारण की 3 गॅस सिलेंडर भेटणार आहे. ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅस सिलेंडर आहे अशा महिलांना हा बोनस जो आहे तो प्राप्त होणार आहे आणि याच्यानंतर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशाच महिलांना हा बोनस भेटणार आहे. आता ₹4,800 म्हणजे रक्कम थोडीशी कमी केलेली आहे. बोनस तोच आहे, कारण की आणि अटी देखील 2-3 अटी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ₹4,800 हा बोनस जो आहे तो 5,500मधून कमी करण्यात आलेला होता. आता 4,800 तर 100% भेटणारच, यात काहीच वाद नाही. परंतु यामध्ये काय विषय आहे तर यासाठी अटी आहेत. पहिली अट आहे, महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असायलाच पाहिजे. जर महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल आणि सर्व स्टेटस जर ओके असेल तरच तुम्हाला ₹4,800 हा बोनस भेटणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 3 हप्ते भेटायलाच पाहिजे. जर 3 हप्ते भेटले नसतील तर हा बोनस तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे 3 हप्ते तुम्हाला आले की नाही ते एकदा चेक करा. आता यामध्ये देखील काय झालेले होते, आतापर्यंत काही महिलांना ₹1 भेटलेला नाही. ₹1 म्हणजे त्यांच्या अकाउंटवर ₹0 क्रेडिट झालेले आहेत. म्हणजे आता त्यांना कधी पैसे भेटणार तरी भेटणार कधी. त्यांनी जर जुलैमध्ये अर्ज केले असतील, ऑगस्टमध्ये अर्ज केले असतील आणि अजूनपर्यंत देखील त्यांना पैसे आले नसतील तर त्याचे कारण काय असणार आहे. आणि हा दिवाळी बोनस आता ₹5,500 तर भेटणार नाहीत, परंतु याच्याऐवजी ₹4,800 भेटणार आहेत. 7,500 आता ज्या महिलांना ₹1 भेटला नाही अशा महिलांना ₹7,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि ज्या महिलांना सुरुवातीला काही हप्ते 1-2 हप्ते भेटलेले आहेत अशा महिलांना 4,500 अधिक ₹2,500 हे जमा केले जाणार आहेत. अशा प्रकारे
प्रत्येक महिलेनुसार बोनस हा जो आहे तो वेगवेगळा आणि वेगवेगळाच भेटणार आहे. सर्व महिलांना सारखा बोनस भेटणार नाही. परंतु तुम्हाला किती बोनस भेटला किंवा आतापर्यंत हप्ते आले की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचे नाही. कारण की आपण सध्या सर्वे करत आहोत आणि या सर्वेनुसार ज्या महिलांना बोनस भेटला नाही त्यांना बोनस भेटून देण्यासाठी आपण एक प्रामाणिक प्रयत्न देखील करणार आहोत. तो प्रामाणिक प्रयत्न काय असणार आहे तर आपण डायरेक्ट मुख्यमंत्री यांना ऑफिशियल साईटवर त्यांच्या ईमेल करणार आहोत आणि ईमेलद्वारे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तुमची तक्रार आपण पोहोचवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर कमेंट करून आपले तुमचे प्रश्न सांगा, तुमच्या अडचणी सांगा. 100% आपण आपल्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण 100% करणारच आहोत आणि ते फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केले नसेल आतापर्यंत तर ते लगेच करून घ्यायचे आहे. कारण की अशा प्रकारची तक्रार कोणीही तुमची वर पाठवणार नाही. तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला असेल, ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल, सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल किंवा ऑक्टोबरमध्ये अर्ज केला असेल, या 4ही महिन्यात जर अर्ज केला असेल तर तुम्हाला दिवाळी बोनस भेटणार का नाही हे जाणून घ्या. जर जुलैमध्ये अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला सप्टेंबरपर्यंत जर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर तुम्हाला बोनस 100% भेटणार. त्याच्यानंतर जर ऑगस्टमध्ये अर्ज केले असतील आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्याच्या दरम्यान कधी सप्टेंबरमध्ये जरी पडले असतील, कारण की ऑगस्टमध्ये जरी अर्ज केलेला असेल तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे मिळून पैसे तुमच्या खात्यावर क्रेडिट झालेले असणार आहेत. आणि जर पैसे तुमच्या खात्यावर क्रेडिट झालेले असतील तर दिवाळी बोनस तुम्हाला 100% भेटणारच आहे. काही महिलांनी तर डायरेक्ट सप्टेंबरमध्ये म्हणजे सर्वात शेवट उशिरा अर्ज केलेले आहेत. अशा महिलांना पैसे भेटणार का तर हे पहा, अशा महिलांना देखील पैसे 100% भेटणारच आहे. त्यात कुठल्याच प्रकारचा वाद नाही. परंतु सप्टेंबरमध्ये अर्ज केल्याच्यानंतर त्यांना कमीत कमी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर भेटायलाच पाहिजेत. एकतर राज्य शासन सध्या काय करत आहे, काही निवडक महिला निवडूनच टाकत आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार महिला निवडल्या जात आहेत आणि अशा निवडक महिलांद्वारेच बोनस म्हणा किंवा इतर गॅसची रक्कम म्हणा ती वाटप केली जात आहे. यामध्ये आता कोणते जिल्हे राहिलेले आहेत ते आपण जाणून घेऊया आणि कोणत्या जिल्ह्यांना पैसे नेमकं भेटलेले आहेत आणि कोणते जिल्ह्यांना अजूनपर्यंत ₹1सुद्धा भेटलेला नाही ते आपण जाणून घेऊया. तुम्ही इथे स्क्रीनवर मी एक सर्कल करत आहे, स्मॉल सर्कल करत आहे. या जिल्ह्यात तुम्ही हे 8 ते 10 जिल्हे पाहू शकता. या जिल्ह्यात सर्वाधिक पैसे आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि या जिल्ह्यात सर्वांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. जवळपास 90 ते 95% महिलांना पैसे जमा झालेले आहेत. आता महिला राहिल्या कोणत्या आहेत ज्यांना की ₹1सुद्धा आलेला नाही. यांना आपण पुन्हा एकदा एक सर्कल करूया इकडे साईडला. ठाणे, पुणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, रत्नागिरी, सांगली, ठाणे, नाशिक या अहमदनगर झालं. या जिल्ह्यामध्ये जवळपास 60 ते 70% महिला अजून लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्याचे कारण नेमकं काय आहे ते अखेरचं आता स्पष्ट झालेले आहे. याचे कारण म्हणजे फक्त लोकसंख्या आहे आणि DBTवरील असलेला प्रचंड मोठा लोड, हीच 2 कारणे आहेत. आणि काही महिलांचे स्फोटीमुळे किंवा आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते या कारणामुळे राहिलेले आहेत. त्यामुळे याचे कारण कोणतेही असू द्यात, पैसे आता आजपासून भेटण्यास सुरुवात होणार आहे. भरपूर महिला विचारतात सर आचारसंहितेचं काय तर हे पहा, आचारसंहिता जरी असेल तरी पैसे भेटणार. कारण चेकवर साईन झालेले आहे आणि पेमेंट बजेट बँकांपर्यंत पोहोचलेले आहे. फक्त पैसे तुमच्या खात्यावर प्राप्त होण्यापासून राहिलेले आहे. त्यामुळे डायरेक्ट सरकारला आता नवीन बजेट अप्रूव्ह करता येणार नाही किंवा नवीन हप्त्याची घोषणा करता येणार नाही. परंतु जो पहिलं ठरल्याप्रमाणे दिवाळी बोनस असेल किंवा गॅसची सबसिडी असेल अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ती तुम्हाला भेटल्याशिवाय कोणीही थांबवू शकत नाही, भले मग आचारसंहिता का असेना. त्यामुळे तुम्ही हे पहा, पैसे तुमच्या खात्यावर आज 100% पडणारच आहेत आणि जरी आज पडले नाही तरी येणाऱ्या 1 ते 2 दिवसात 100% पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. आता इकडे यवतमाळ झालं, चंद्रपूर झालं, गडचिरोली झाले, हे जिल्हे राहिले आहेत. परंतु इथे 50-50, 50-50 माणसं राहिलेले नाहीत. 50-50% महिलांना पैसे भेटलेले आहेत, 50% राहिलेले आहेत आणि इकडे देखील वाटप सध्या सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड बोनस, जो दिवाळी बोनस आहे तो प्रचंड आतुरतेने महिला वाट पाहत आहेत आणि अशा महिलांना सर्वांना बोनस वाटप केले जात आहे. पैसे जे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. आता महिला विचारतात सर आम्हाला स्मार्टफोन विषयाचे अर्ज कधी चालू होतील आणि अर्ज होणार की नाही चालू तर हे पहा, अर्ज 100% चालू होणार आहेत. स्मार्टफोन 100% भेटणारच आहे. कारण की एक तर पैसे किंवा स्मार्टफोन दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला भेटणार आहे. परंतु यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या चॉईस करा, तुम्हाला स्मार्टफोन हवा आहे की पैसे हवे आहेत. कारण भरपूर महिला विचारतात सर आम्हाला दोन्ही पाहिजे, तर दोन्ही भेटणार नाही हे आत्ता स्पष्ट करतो. कमेंटमध्ये दोन्ही म्हणू नका. फक्त एक तर स्मार्टफोन पाहिजे असेल स्मार्टफोन म्हणा आणि पैसे पाहिजे असतील तर पैसे म्हणा. आता याची अर्ज प्रक्रिया कधीपर्यंत चालू होणार आहे तर याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती येणाऱ्या काही दिवसात चालू होणार आहे आणि अर्ज प्रक्रिया चालू झाल्याच्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक अर्ज भरण्यासाठी एक नवीन वेबसाईट लॉन्च केली जाणार आहे आणि त्या वेबसाईटनुसार तुम्हाला त्या वेबसाईटवरून अर्ज जे आहे ते भरायचे आहेत. स्टेप बाय स्टेप अर्ज भरायचे आहेत. कुठल्याच प्रकारची मिस्टेक किंवा काही करायचे नाही.
अर्ज भरताना तुम्हाला 2 बॉक्स दिले जाणार आहेत. पहिल्या बॉक्समध्ये असणार आहे स्मार्टफोन पाहिजे असेल तर त्यावर टिक करा आणि दुसऱ्या बॉक्समध्ये असे आहे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर पैसे भेटण्यावर टिक करा. एक तर स्मार्टफोन दिला जाणार आहे 8 ते 10,000च्या दरम्यान आणि पैसे डायरेक्ट 10,302 रुपये तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नेमकं पाहिजे का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरायचं नाही आणि फॉर्म सुटल्याच्यानंतर ही टिक जी आहे ती व्यवस्थितरित्या करायची आहे. याची वेबसाईट कोणती असणार आहे तर त्याच्याविषयी देखील आपण लगेच तुम्हाला सांगून टाकूया. ही वेबसाईट अजूनपर्यंत लॉन्च झालेली नाही, परंतु मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र ग्रामीण अभियानांतर्गत त्यांच्या जिल्ह्यात मोबाईल वाटलेले आहेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 मोबाईल वाटप केले जाणार आहेत आणि यामध्ये ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील त्याच महिलांना मोबाईल वाटप करणार आहे आणि आपले सबस्क्रायबर संपूर्ण महाराष्ट्रातून आहेत आणि आपल्या सबस्क्रायबरला मोबाईल सर्वात अगोदर भेटावा यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे आणि आपल्या सबस्क्रायबर जेवढे आहेत तेवढ्यांना मोबाईल भेटायलाच पाहिजे. यानुसार आपण व्हिडिओ ज्याचा मोबाईलची फॉर्म सुटेल त्याच दिवशी त्याच सेकंदाला त्याच मिनिटाला आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आज येताच नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होणार आणि तुम्हाला स्मार्टफोन असेल मोबाईल असेल काय किंवा पैसे असतील काय असेल ते भेटून 100% जाणार. त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचे नाही. आणि ही आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी होती. एवढे महिला तर खुश होणारच आहेत. ज्या महिलांना भेटले नाही त्यांना 17,500 4,500 संपूर्ण प्रकारे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात पैसे भेटले जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. धन्यवाद.